इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 या प्रकरणाचा स्वाध्याय। तर यामध्ये प्रश्न पहिला, अचूक सहसंबंध ओळखा। ए म्हणजे विधान, आर कारण। तर ए सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते। आर सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते। तर याचे पर्याय आहेत, केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं उत्तर असेल ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। 2 ए प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही। आर जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो। तर याचे पर्याय आहेत, अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं उत्तर आहे आ केवळ आर बरोबर आहे। तीन ए दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो। आर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते। तर याचे पर्याय आहेत, अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं उत्तर आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, टिपा लिहा। तर यामध्ये आहे 1 भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव। तर याचं उत्तर, लोकसंख्या वितरणावर भूरचनेचा प्रभाव सर्वात जास्त पडतो। भूरचनेचे पर्वत, पठारे, मैदाने असे 3 प्रकार पडतात। पर्वतीय डोंगराळ प्रदेशात जास्त उंची, थंड हवामान, तीव्र उतार, घनदाट जंगले, नापीक मृदा, दुर्गम प्रदेश यामुळे मानवी आर्थिक क्रियास मर्यादा येतात, म्हणून तेथे लोकसंख्या कमी आहे। उदाहरणार्थ हिमालय, आल्प्स, रॉकी इत्यादी। मात्र थंड हवामानाचे प्रदेश म्हणून विकसित प्रदेशात लोकसंख्या जास्त असते। पठारी प्रदेश तसा मध्यम लोकवस्तीचा, जेथे खनिज साठे आहेत, उद्योगधंदे, वाहतूक सुविधांचा विकास, तेथे लोकसंख्या ही जास्त असलेली आढळते। याशिवाय किनारी प्रदेशात मासेमारी, जलवाहतूक यामुळे लोकसंख्या जास्त आढळते। जगातील मैदाने, सपाट सुपीक जलसिंचन यामुळे शेतीचा विकास, सर्वच आर्थिक क्रिया विकसित यामुळे लोकसंख्या घनदाट आढळते। जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध। तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, जन्मदर आणि मृत्यूदराच्या प्रमाणावर लोकसंख्या वाढ अवलंबून असते। जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यास लोकसंख्या घट होईल, मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असल्यास लोकसंख्या वाढ होईल। दोन्ही जर समान असल्यास लोकसंख्या स्थिर राहील, अशी स्थिती
अपवादात्मक आढळते. अविकसित देशात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही जास्त असते, तर विकसित देशात दोन्हीही कमी असते. जेथे जन्मदर व मृत्यूदर जास्त असतो तेथे आयुर्मान कमी असते. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा. तर उत्तर आहे लोकसंख्या संक्रमणाचा हा तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा म्हणून ओळखला जातो. यामध्ये दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर अजून कमी होत जातो, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो, पण लोकसंख्या वाढत असते. जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिकच असतो. देशाची प्रगती होऊन लोकांचे उत्पन्न उदरनिर्वाहापेक्षा अधिक होते. राहणीमान उंचावते, गरिबी कमी होते, तंत्रज्ञान विस्तार व वापर वाढतो, शैक्षणिक प्रगती उंचावते, कुटुंब नियोजन महत्त्व समजून कुटुंबाचा आकार लहान होतो. जे देश विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्यात जात आहेत त्यांचा समावेश यामध्ये होतो. उदाहरणार्थ चीन. प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये एक आहे भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. तर कारण भारत हा विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्याकडे जात आहे. भारतात प्राथमिक आर्थिक क्रिया करणारी लोकसंख्या घटत असून अन्य व्यवसायाकडे कल वाढत आहे. जन्मदर मृत्यूदर घटत असून एकूण लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला आहे. भारतीय लोकांचे दरडोई उत्पन्न वाढ होत असून गरिबीचा दर कमी झाला आहे. शैक्षणिक प्रगती, कुटुंब नियोजनाबाबत जागरूकता, आरोग्यविषयक सजगता, लिंग गुणोत्तरमधील तफावत कमी होत आहे. नागरी लोकसंख्या वाढत असून या सर्व बाबी लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यास अनुकूल आहेत. यामुळे भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे हे सिद्ध होते. 2 लोकसंख्या वितरण असमान असते. तर याचं उत्तर आहे लोकसंख्येचे वितरण असमान आहे. काही प्रदेशात लोकसंख्या अतिशय दाट तर काही प्रदेशात अतिशय विरळ आहे. या लोकसंख्या असमान वितरणास प्राकृतिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक घटक कारणीभूत आहेत. याशिवाय जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये प्रत्येक देशात तफावत आहे. अनुकूल हवामान, खनिज संपन्न क्षेत्र, जलसिंचन, शेतीयोग्य मृदा, सांस्कृतिक पार्श्वभूमी, सामाजिक व राजकीय स्थैर्य अशा ठिकाणी लोकसंख्या अधिक दिसून येते. ज्या ठिकाणी वरील प्रतिकूल बाबी असतील तेथे विरळ लोकसंख्या आढळते. 3 वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. तर याचं उत्तर आहे प्रदेशाच्या विकासात वाहतुकीस महत्त्व आहे. ज्या ठिकाणी वाहतूक मार्ग विकसित झाले आहेत अशा ठिकाणी शेती, उद्योग, व्यापार यासारख्या आर्थिक व्यवसायाचा विकास झालेला असतो. औद्योगिक केंद्रे आणि बाजारपेठ यांना जोडणारा दुवा म्हणून वाहतूक ओळखली जाते. ज्या प्रदेशात जाण्या येण्यास सुलभता असते अशी सुलभता जेथे वाहतुकीची केंद्रे आहेत अशा ठिकाणी असते. तेथे लोकवस्ती वाढते. तेथे लोकसंख्या घनतासुद्धा जास्त असते. उदाहरणार्थ मुंबई, सिंगापूर, टोकियो, न्यूयॉर्क इत्यादी. ज्या प्रदेशात जाण्या येण्यास कष्ट, वेळ व पैसा अधिक लागतो अथवा वाया जातो अशा प्रदेशात लोकवस्ती कमी दिसते. उदाहरणार्थ आफ्रिकन देश. समुद्रकिनारे, बंदरे ही ठिकाणे वाहतुकीस सुलभ असतात. व्यापारास चालना मिळते, म्हणून प्राचीन काळापासून अशा ठिकाणी लोकवस्ती जास्त आहे. 4 लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते. तर याचं उत्तर आहे लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातील देश हे विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्यात आलेले असतात. यामुळे त्यांच्या एकूणच सर्वच क्षेत्रात विकासाची पातळी उंचावलेली असते. लोकांची शैक्षणिक प्रगती, दरडोई उत्पन्न वाढ, राहणीमानाचा दर्जा उंचावलेला असतो.
लोकांचा तंत्रज्ञान वापर वाढतो, त्यांच्यात विकासाभिमुख दृष्टिकोन निर्माण झाल्याने परंपरागत प्राथमिक व्यवसाय करण्याऐवजी लोकसंख्या संक्रमणाच्या या तिसऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते. 5. जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या वाढू शकते. तर याचं कारण आहे, जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या वाढू शकते कारण जन्मदर आणि मृत्यूदरात तफावत असते. म्हणजे मृत्यूदर हा जन्मदरापेक्षाही कमी असल्यास लोकसंख्या वाढू शकते. वैद्यकीय प्रगतीमुळे लोकांचे आयुर्मान वाढते, त्यामुळे जन्मदर कमी झाला तरी लोकसंख्या वाढते. एखाद्या प्रदेशात स्थलांतरित लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आल्यास तेथील प्रदेशाचा मूळ जन्मदर कमी असला तरी लोकसंख्या वाढू शकते. म्हणून लोकसंख्या वाढीस फक्त जन्मदर कमी असून चालत नाही. 6. लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून आहे. तर याचं उत्तर आहे, जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण फक्त लोकसंख्येवरून स्पष्ट होते नाही, तर एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण समजून घेता येते. याला लोकसंख्येची घनता म्हणतात. प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि प्रदेशाची एकूण लोकसंख्या यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्या घनता होय. लोकसंख्येच्या वरील दोन्ही व्याख्येत क्षेत्रफळाचा उल्लेख आहे. एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या काढताना त्या प्रदेशाचे क्षेत्रफळ विचारात घेतले जाते. जर लोकसंख्या अधिक असेल व क्षेत्रफळसुद्धा अधिक असेल तर लोकसंख्या कमीच येते. चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त आहे, मात्र चीनची लोकसंख्या घनता भारतापेक्षा कमी आढळते. म्हणजे लोकसंख्या घनता ही एकूण लोकसंख्या व प्रदेशाचे क्षेत्रफळ याच्यावर अवलंबून दिसते. प्रश्न क्रमांक 4, सविस्तर उत्तरे लिहा. तर यामध्ये एक आहे, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते? तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल, लोकसंख्येचे वितरण असमान आहे. काही प्रदेशात लोकसंख्या अतिशय दाट तर काही प्रदेशात अतिशय विरळ आहे. या विषम वितरणावर अनेक घटक परिणाम करतात, पण त्यामध्ये प्राकृतिक, नैसर्गिक, भौगोलिक घटकांचा प्रभाव जास्त दिसतो. अ. प्राकृतिक रचना. लोकसंख्या वितरणावर भूरचनेचा प्रभाव सर्वात जास्त पडतो. भूरचनेचे पर्वत, पठारे, मैदाने असे 3 प्रकार पडतात. पर्वतीय, डोंगराळ प्रदेशात जास्त उंची, थंड हवामान, तीव्र उतार, घनदाट जंगले, नापीक मृदा, दुर्गम प्रदेश यामुळे मानवी आर्थिक क्रियास मर्यादा येतात, म्हणून तेथे लोकसंख्या कमी आहे. उदाहरणार्थ हिमालय, आल्प्स, रॉकी पर्वत इत्यादी. मात्र थंड हवामानाचे प्रदेश म्हणून विकसित प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. पठारी प्रदेश तसा मध्यम लोकवस्तीचा, जेथे खनिज साठे आहेत, उद्योगधंदे, वाहतूक सुविधांचा विकास, तेथे लोकसंख्याही जास्त असलेली आढळते. याशिवाय किनारी प्रदेशात मासेमारी, जलवाहतूक यामुळे लोकसंख्या जास्त असते. जगातील मैदाने सपाट, सुपीक, जलसिंचन यामुळे शेतीचा विकास, सर्वच आर्थिक क्रिया विकसित यामुळे लोकसंख्या घनदाट आढळते. ब. हवामान. हवामानाचा देखील प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मानवी जीवनावर परिणाम होतो. सर्वसाधारण ज्या प्रदेशात मानवी जीवनाला सौम्य, मोसमी, भूमध्य, सामुद्रिक व पश्चिम युरोपीय हवामानाच्या प्रदेशात जास्त लोकसंख्या आहे. जगातील उपोष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील हवामान मानवाला अनुकूल असल्याने तेथे जास्त लोकसंख्या राहते. याउलट अतिथंड, अतिउष्ण व अति कोरडे हवामान असणाऱ्या प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश, विषुववृत्तीय प्रदेश, उंच पर्वतीय प्रदेश या ठिकाणी लोकसंख्या विरळ आढळते. क. पाण्याची उपलब्धता. ज्या प्रदेशात पाणी पुरवठा
सहजासहजी व मुबलक प्रमाणात होतो अशा प्रदेशात मानव वस्ती करतो, कारण तेथे शेती, उद्योग यांचा विकास होतो व त्या ठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण होते. उदाहरणार्थ नदी खोरे, मैदानी प्रदेश, किनारे, त्रिभुज प्रदेशात केवळ जलसिंचनाच्या सुविधामुळे लोकसंख्या केंद्रित झाली आहे. याउलट उष्ण वाळवंटी भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, तेथे लोकसंख्या घनता कमी आहे. मृदा. सुपीक गाळाची मृदा शेती, उद्योग विकास, लोकसंख्या जास्त आढळते अशा ठिकाणी. उदाहरणार्थ मिसिसिपी, गंगा, इरावती, यांगत्से इत्यादी. याशिवाय ज्वालामुखीय सुपीक मृदा प्रदेशात लोकसंख्या ही जास्त आढळते. 2. लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि 5व्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल: लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा आणि लोकसंख्या संक्रमणाचा 5वा टप्पा. तर लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्ही अधिक असल्याने लोकसंख्या वाढ ही स्थिर असते. तर लोकसंख्या संक्रमणाच्या 5व्या टप्प्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर समान असल्याने लोकसंख्या वाढ अत्यल्प होते. तर काही देशात जन्मदर कमी असल्याने लोकसंख्या घट होते. आर्थिक स्थिती मागास अविकसित. संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आर्थिक स्थिती ही मागास असते आणि लोकसंख्येत अविकसितपणा असतो. तर लोकसंख्या संक्रमणाच्या 5व्या टप्प्यामध्ये आर्थिक स्थिती ही प्रगत होते आणि विकसित झालेली असते. जन्मदर जास्त असल्याने बालकांची संख्या जास्त, मृत्यूदर जास्त, वृद्धांची संख्या कमी होते. तर जन्मदर कमी असल्याने बालकांची संख्या कमी, मृत्यूदर कमी व वृद्धांची संख्या जास्त होते लोकसंख्या संक्रमणाच्या 5व्या टप्प्यामध्ये. तर लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्राथमिक व्यावसायिकांची संख्या ही अधिक असते. तर 5व्या टप्प्यामध्ये प्राथमिकेतर व्यावसायिकांची संख्या अधिक असते. लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सुविधांची कमतरता, शैक्षणिक पातळी आधुनिकतेचे पासून दूरच राहते. तर 5व्या टप्प्यामध्ये उच्च आरोग्य सुविधा उपलब्ध होतात, शैक्षणिक दर्जा चांगला होतो, आधुनिक जीवनशैली बाबत लोकसंख्या ही अधिक आग्रही असते. सद्यस्थितीत कोणताही देश लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये नाही आहे. तर लोकसंख्या संक्रमणाच्या 5व्या टप्प्यामध्ये आहे स्वीडन, फिनलंड हे देश यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 3. 4थ्या व 5व्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील? तर याचं उत्तर आहे प्राथमिक व्यावसायिकांचे प्रमाण अत्यल्प. या टप्प्यातील लोक मोठ्या प्रमाणात प्राथमिकेतर व्यवसायाकडे वळल्याने प्राथमिक व्यवसायातून मिळणारे उत्पन्न घटते. 2. मनुष्यबळाचे प्रमाण कमी. जन्मदर व मृत्यूदर प्रचंड कमी झाल्याने बालकांची व वृद्धांची संख्या जास्त होते, त्यामुळे कार्यशील लोकसंख्याचे प्रमाण कमी होते. पर्यायाने मनुष्यबळाची कमतरता भासते. 3. अवलंबित लोकसंख्येचे प्रमाण जास्त. लोकांचे आयुर्मान वाढल्याने वृद्धांची वाढती संख्या ही अवलंबित परावलंबी असल्याने त्यांचा आर्थिक भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो. 4. निवृत्तीवेतन आरोग्यविषयक आर्थिक भार वाढतो. 5. आर्थिक विकास दर कायम ठेवण्यात अडचणी येतात. प्रश्न क्रमांक 5. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या. तर आपल्याला याचे उत्तर या पद्धतीने आकृती काढून देता येईल.
प्रश्न क्रमांक 6. जगाच्या नकाशा आराखड्यात खालील बाबी दाखवा व सूची काढा. ऑस्ट्रेलिया जास्त लोकसंख्येचा प्रदेश. भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश. लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 5व्या टप्प्यातील कोणतेही 2 देश. लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 2ऱ्या टप्प्यातील 2 देश. तर याचे उत्तर आपल्याला या पद्धतीने देता येईल. ऑस्ट्रेलिया जास्त लोकसंख्येचा प्रदेश जो दाखवलेला आहे नकाशामध्ये निळ्या रंगामध्ये. भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश पण दाखवलेला आहे. लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 5व्या टप्प्यातील 2 देश जे आहेत फिनलंड व स्वीडन हे पण नकाशा आराखड्यात आपण दाखवलेले आहेत. त्याचप्रमाणे आहे लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 2ऱ्या टप्प्यातील 2 देश ते आहेत कांगो व नायजर. तर या पद्धतीने आपल्याला याचे उत्तर देता येईल.